छान जोडी पळते भुंगा सोबत सैराटे इकडे देखील डावीला सुंदर अशी गाडी पळते येलवन सोबत शॉर्गल मेहरबाने भाई इकडे गाड्या कुठं बी शिरतान फोर व्हीलर कार श्रेमानकरी ट्रेनची सोय केली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सागर भैर ब्लॉग्स 4524. सो तुम्हाला थंबनेल बघून समजलाच असेल का आज आपण कुठं चालल्या. तर आज आपण बरेच म्हणजे 1.5 वर्षानंतर बैलगाडा शर्यत बघायला चालल्या. कारण का आपल्या जवळच होती तळ्याला लास्ट टाइम आपण 1.5 वर्ष आधी उसाटण्या अड्ड्यान गेलो भाई भर उन्हान. सो आज बी लय ऊन तरी बी आपण जाऊ, कारण का बिनजोडचं सगळ्यात मोठा मैदान आणि आपल्याला मोठमोठं नंदी बघायला भेटतील, जसं की बक्कासूर आणि मथुर. सो चला जाऊ आपण तिकडं, बघू कसं काय नियोजन आयोजन आहे. लेट्स गो. तर भाई आपण आता फायनली अड्ड्याम पोहोचले आहो. आपल्याला आता मथुर बैल बघायला भेटला, तर त्याची शर्यत का हो ती पुढं बघायलाच भेटेल. आता बकासूर बी तिकडे गेले, पुढं जाऊन बघू आपण कसं काय नियोजन आहे. तिकडं फुल गर्दी आहे, गुरुवार आहे तरी भाई, बुधवार आहे तरी भाई अड्ड्यान फुल एकदम कचाकच भरले अड्डा. विषय हार्ड आहे भाई. इकडे गाड्या कुठं बी शिरतान मग बघून चालायला लागेल. कावा कुठला बैल मागच्या पुरुषी शिकता नाहीये. आता आपण चालले आहो जिथल्या बैला सुटतान तिकडं. कारण का तिकडं काय चाललं, सुट्टी का चालल्या महाकाल वडवलीवाल्यांचा. चला आता बघू कसा काय त्यांचं नियोजन. इकडं बसाला बिसाला फुल भाई सोय केली द्यावी नाही. अड्ड्यान धुल भाई बेकार, नाही सोय सोय कडकवाली गेले बसाला बिसाला पब्लिकला. नाही नाही उबाडा सापाडा फुल फुल भाई सुट्टीला फुल पब्लिक आहे. तरी अजून मोठमोठ्या शर्ती अजून बाकी आहेत, त्या बी तुम्हाला बघायला भेटतील 100%. भाई गर्दी बघा सुट्टीला. थांबा त्या इथचं जायला लागेल. सुट्टी वजेल तो भाई फुल पब्लिक आहे तिथं, काही बघायला भेटत बी नाही. आता इकडं पुढं जाऊ दौऱ्यावर, तिकडूनशा बघू काय दिसतं का. कारण का इकडं स्टेज बी आहेत, आपल्याला स्टेजवर बी बसता येईल. भाई फुल पब्लिक फुल आहे ना. उन्हाचा असा तडाखा आहे का बोलून फायदा नाही. चला आता पुढं जाऊ ना, बघू काय आहे काय नाही. कुठे लागले आता डावी गावची. आपल्याला उंबाडे गावचे जाने मैंने कॅप्टन बॅटरी बैलाच्या मालक सूरज भोईर. आपला बैल आहे का नाही बांधलेला आहे का, कधी आहे शर्यत. हा का, चला मग आम्ही आहे तिथे बसतो तिथे आम्ही. आता मेहरबानची शर्यत वाटतं ती बी आपल्याला बघायला भेटेल. भाई खचाखच स्टेडियम भरले, बसायला जागा भेटली तर बरी आहे.
भाई इकडं चित्त्या भाईने काकऱ्यांची सोय केली, फुल मीठ मसाला बांधून दिले डायरेक्ट. लावली बोलतो अक्षरने लावली 500 वर्षाची. जय भाऊ मित्र लाखो प्रेक्षकांच्या हृदयस्थानावर अधिराज्य गाजवलेला जोड अलीकडं सैराट आणि भुंगा त्याला आव्हान देतोय, ज्याला या मुंबईच्या बिंदोड क्षेत्रामध्ये शिवाडगर म्हणून पदवी मिळाली आणि त्याला साथ देतोय मथुरच्या दावणीचा पठ्या एलिया. सुटल्या बिंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या. बायचावरणा समोरच्या प्रेक्षक जरा सावचित्त नामा उजवीला येवन जोडी पळते भुंगा सोबत सैराटे. इकडे देखील डावीला सुंदर अशी गाडी पळते येलवन सोबत शॉर्गन मेहरबाने. कोण बाजी मारणार 4 बैलांचा रणसंग्राम. काय झालं सगळ्यांनी डोळ्यानं बघितलं आणि आता आलेल्या शर्यतीमध्ये उजवी साइड विजय. सुंदर अशी गाडी पाहिली. हे गाडी मागे घ्यायला लाव. गाडी मागे भाऊ लाई पुढे आल्या आपण. गाडी लाई पुढे आली. बस 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 बस. फिरवल्या बाजूला इकडं भाई नाश्त्याचं नियोजन पहिले असतं भाई. आताच जय जलेश्वर प्रसन्न वाडेकर गणेश पाटील यांचे सुपुत्र जिग्नेश पाटील यांचं सहर्ष स्वागत झालेलं अड्ड्यात भाई. आम्ही इथं आमची जिरली अड्ड्यात आम्ही निघलो आता घरा, कारण का एवढा ऊन आम्हाला सहन नाही होणार. योग काय काला भरला तर याला टेन्शन नाही. येत नाही तिकडे गेले भाई वाडवलीवाल्यांची शर्यत बघायला. आपण इकडे आल्या बकासूर डाऊनला बघायला भाई. इथे समोरच मैदानात बनले, बघू कसा नंदी आहे तो पण. शंभर 84 बिंदूच्या होण्याची मागणी झाली.
आणि कुठला ड्रायव्हर आहे हा यो आपला बैल आहे का लोकांना पण दे ना अरे लोला लोली तो चालू ना भाई अजून जमत नाही इकडं खाऊन खाऊन काऊचं सगळं ट्राय करून झालं अजून काही शरद जमलं नाही 12 वाजल्यापेक्षा आता गाडी आणू पोरच्या तिथल्या डायरेक्ट निघून येतं गाडी लावून आता तुम्ही ब्लॉगमध्ये बघला असेल बकासूर आणि मथुरची जमले की नाही माहीत नाही बकासूर बी तिकडे बसलेला सो जर आज झाली तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन नाही तर घरा पण गाड्या होत नाही तसेच लक्ष ओके हो दाखवा कॅमेरा समोर कोणाच्या नशिबी कोण होणार मानकरी कोणाच्या नशिबी जाणार आहे रिया संतोष शेठ घरात वरचे ओवले व कौशिक अभिषेक जितेकर दापोली पारगावकर ठरलेत 4 व्हीलर कारचे मानकरी आज बघतोय मैदानात मी संपूर्ण करते की फॅन फॅमिली ती कुठं तरी आज बघतोय की नेते मंडळी त्यांच्यासोबत पण एवढी नसते तेवढं आपल्या देवाने कमवलेले काय सांगतो फळावरती ते सगळं साम्राज्य कमवलेलं आहे त्यामुळे त्याच्यावरती जेव्हा प्रोग्रेस करणाऱ्या लोकांना पण आज शर्यत झाली नाही नेक्स्ट टाइम नक्की येऊ आणि चांगली शर्यत करूनच जाऊ दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आज बघतोय की त्या दिवशी म्हणजे आपण बरेचसे कमेंट्स पण बघत होतो की घोड सर्जा आणि बकासूर एकत्र येत नाही दोन्ही मालक कुठेतरी बोलत होते येऊ पण शेवटी आले आणि एकच नंबर केले जोडीबद्दल काय बोला गाडी पळती जरा आहे गाडीचं सगळ्यांच्या मनामध्ये गाडी तर माझी गाडी पळती त्याच्यामुळे काही ते आणि बघायला गेलं तर सर्जा पण आपल्याच तालमीतला आहे आणि सगळी जवळची संबंध आहेत त्या सांगा सगळीच बैल जेवढे महाराष्ट्रातली सगळी बैल सगळी आपण सगळ्यांसोबत चांगले कुठे सगळं वाईट पण नाही आहे लवकरच आणू आता जास्त दिवस नाही वाट बघावं लागतं कारण झाले दोन्ही बैल चांगली पळायला लागलेत 100% मुंबईला बिनजोडला बैल पळू आपण मग आई आईच्या इथे 21 तारखेला प्रथम मैदान बघा तो दिसेल कधी का बघू ना आता मामा काय ठरवतील कसं चालेल मामा शुभेच्छा देतो तुम्हाला जास्त वेळ घेतला आणि आज बघतोय सगळी जी फॅन फॅमिली आहे ना ही कुठून कुठेतरी पैशाने नाही पण सर्व प्रेमाने कमवून खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद सगळे टाकले